नमस्कार. आज 25 एप्रिल 2024 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी. आता अगदीच जर काल तुम्ही पाहिलात तर मान्यवर ऑफ क्रोनॉलॉजी समजिये असं जर मी म्हटलं तर अवघड ठरणार नाही, कारण काल 24 तारखेच्या लोकसत्ताची तुम्ही जर पहिली बातमी पाहिलात व त्याला लगेच रिस्पॉन्स दिलेला आहे रामदास आठवले यांनी. म्हणजे आता जास्त डीपमध्ये जायचं नाही, कारण आता अगदीच आचारसंहिता लागलेली आहे असं आपण कन्सिडर करूयात. पण तुम्ही क्रोनॉलॉजी समजा, तुम्हाला हे सर्व काही न्यूज जे आहेत ते समजून येतील. त्यामुळे म्हणतो पॉलिटिकल ऑब्झर्वर बना. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पण काय म्हटलं होतं आपल्याला की तुम्ही राजकीय नेत्यांची पंखे वगैरे प्लीज बनू नका. हां, फक्त तुम्ही ऑब्झर्वर नक्की बनू शकता की कोण आपल्यासाठी योग्य वगैरे कोण अयोग्य. ओके, त्यानिमित्ताने ही न्यूज आपण इथं स्किप करूयात. नेक्स्ट न्यूजला या. निव्वळ संशयावरून हस्तक्षेपाची गरज नाही, सुप्रीम कोर्टाचा काल निकाल आलेला आहे. EVM बाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टीकरण. मग पहा, सर्वोच्च न्यायालयाने ना आता अगदीच जे हे होती याचिका होती, याचिकेमधील काही 5 प्रश्न त्यांनी घेतलेले आहेत व त्या 5 प्रश्नांची उत्तरे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कडून त्यांनी मागवली व त्या प्रश्नांची उत्तरे अशा पद्धतीने आहेत. पहा, प्रश्न आहे मायक्रो कंट्रोलर आणि कंट्रोल युनिटमध्ये असते की व्हीव्हीपॅटमध्ये असते. म्हणजे जे मायक्रो कंट्रोल युनिट जे असतं ना ते कुठं असतं नेमकं, तर पहा, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट यांचे स्वतंत्र मायक्रो कंट्रोलर आहेत. ओके, म्हणजे तिन्हीचे सलग अलग अलग हे कंट्रोलर्स आहेत. आता हा प्रश्न UPSCसाठी गरजेचा आहे का? बिलकुल नाही. पण आपल्या पण मनातील ज्या काही शंका वगैरे असतील किंवा EVM बद्दल आपल्याला पण ह्या गोष्टी माहिती असणं यासाठी, किंवा एक देशाचा नागरिक म्हणून आपल्याला ही गोष्टी माहिती असणं यासाठी ही न्यूज घेतोय. त्यानंतर मायक्रो कंट्रोलरच्या मेमरीमध्ये कार्यप्रणाली अपलोड होते. हे मायक्रो कंट्रोलर सुरक्षित अनधिकृत एक्सेस डिटेक्शन मॉड्यूलमध्ये ठेवलेले असल्यामुळे नियंत्रकाला त्यामध्ये बदल करता येत नाही. म्हणजे EVM मध्ये बदल करता येत नाही असं डायरेक्टली कोण सांगितलेलं आहे? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काल सांगितलेलं आहे. त्यानंतर कार्यप्रणाली एकदाच प्रोग्राम करता येते. म्हणजे पहा, जे प्रोग्रामिंग आहे ना, EVMची जी प्रोग्रामिंग आहे ती फक्त एकदाच करता येते, त्यामध्ये टेम्परिंग वगैरे करता येत नाही असं पण त्यांनी म्हटलेलं आहे. आता पहा, मायक्रो कंट्रोलमध्ये फक्त एकदाच कार्यप्रणाली अपलोड होते, त्यानंतर त्यामध्ये फेरफार करता येत नाही, म्हणजेच टेम्परिंग करता येत नाही. त्यानंतर निवडणूक चिन्हे अपलोड करणारी किती युनिट्स आहेत, तर पहा, जे काही आता जे कमळ वगैरे जे काही समथिंग वगैरे आहेत तर ते आपल्याकडे युनिट्स किती आहेत, तर ते BHEL आणि ECIL या 2 कंपनीकडे त्यांची युनिट्स आहेत. हे आपल्यासाठी गरजेचं आहे का? बिलकुल नाही. म्हणजे थोडंसं टेक्निकल आहे त्यामुळे मी स्किप केलं. त्यानंतर माहिती विधा किती दिवस साठवून ठेवली जाऊ शकते, तर 45 दिवस ही माहिती डाटा वगैरे साठवून असतो. म्हणजे पहा, आता इलेक्शन झालं, इलेक्शन नंतर 45 दिवसाचा रिझल्ट वगैरे लागला. रिझल्ट लागल्यानंतर 45 दिवस तुमच्याजवळ काय असेल त्यावरती आक्षेप घेऊ शकता तुम्ही. त्या निकालावरती तुम्ही आक्षेप घेण्यासाठी तुमच्याकडे 45 दिवसांचा वेळ असतो व 45व्या दिवशीपर्यंत जर कोणाचा आक्षेप आला नाही तर 46व्या दिवशी हा डाटा व्हॅनिश करून टाकण्यात येतो. आय होप तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली. म्हणजे तुमच्याकडे परीक्षेला असा पण प्रश्न येतो. आता पहा, या न्यूजमधून ह्या फक्त प्रश्नामधून आपल्याला काय समजलं, एक परीक्षेला आपल्या UPSCला वगैरे एक डायरेक्टली एक फॅक्ट समजला की आपण 45 दिवसापर्यंत काय करतो, तक्रार करू शकतो. जर एखाद्या वेळेस इलेक्शनमध्ये जर आपल्याला काही अयोग्य वाटलं तर आपण काय करू शकतो, तक्रार करू शकतो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला. मग ECI लगेच काय करतात, त्याची तक्रारीची नोंद घेऊन लगेच अशा पद्धतीने त्यांनी काय करतील, त्याची चौकशी वगैरे करतील. मग त्यामध्ये जर खरंच टेम्परिंग वगैरे जर आढळलं तर परत एकदा रिइलेक्शन वगैरे तिथं केलं जाऊ शकतं. ओके, त्यासाठी हे 45 दिवस तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटमध्ये सील केले जातात का यंत्रे एकत्र ठेवली जातात की स्वतंत्रपणे, तर पहा, तिन्ही यंत्रे सील करून एकत्रितपणे सुरक्षित ठेवण्यात येतात. ओके, हे तुम्ही एवढ्या गोष्टी लक्षात ठेवू शकता आपल्या EVM बद्दल. ओके, व हे GS2 साठी पण म्हणजे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण उद्या तुम्ही निवडणूक अधिकारी म्हणून जिल्ह्यामध्ये वगैरे कार्यरत असता त्यावेळेस ह्या सर्व गोष्टींची तुम्हाला अगदीच तिथं काय म्हणतो मदत होईल, याची आपण शाश्वती नक्की देऊ शकतो. GS2 साठी म्हणजे आपलं मुलाखतीमध्ये पण असू द्या किंवा GS2 मध्ये जर मेन्सला प्रश्न वगैरे आला तर ॲडिशनल नॉलेजमधून तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. ओके, त्यानंतर MPSC कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी फॅक्ट आहे. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना बुधवारी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, लता मंगेशकर पुरस्कार यावर्षी कोणाला देण्यात आलेला आहे? अमिताभ बच्चन यांना. ओके, तर ही बातमी लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. त्यानंतर पुढे चला, बाकी सर्व बातम्या स्किप केलं तरी चालेल, म्हणजे सर्व इलेक्शनबद्दल वगैरे होत्या, स्किप करा. त्यानंतर पुढे या. कोटक महिंद्रा बँकेवर निर्बंध, ऑनलाईन ग्राहक नोंदणी, क्रेडिट कार्ड वितरणास देखील मनाई करण्यात आलेली आहे. आता पहा, अगदी तुम्ही इंस्टाग्राम वापरत असाल किंवा अगदी फेसबुक वगैरे जर यूज करत असाल तर त्यावरती ना तुम्हाला कोटक महिंद्रा बँकेच्या खूप ॲडव्हर्टाईज वगैरे यायच्या. पहा, मग त्यांनी अगदीच
काही सेकंदामध्येच तुमचं बँक अकाउंट वगैरे काढा असं त्यांनी म्हटलेलं होतं. म्हणजे 811 हे काय आहे त्यांचं सेव्हिंग बँक अकाउंट वगैरे आहे, म्हणजे झिरो बँक बॅलन्स सेव्हिंग अकाउंट आहे ते 811 बरोबर. मग पहा हे जर काढायचं म्हटल्यानंतर आपल्याला काही नाही, फक्त एक पुन्हा व्हिडिओ KYC आय थिंक केली जाते व तशा पद्धतीने आपल्याला काय ऑनलाईनच अकाउंट वगैरे दिलं जातं. ओके, आता अगदी माझ्या शहरामध्ये काय हे नाही आहे, त्यांची शाखा तर नाही आहे, कोटक बँकेची शाखा नाही, पण ऑनलाईन तिथं काय करू शकतो, बँक आपण ऑनलाईन खातं नक्की काढू शकतो. मग त्यांचे ना ह्या गोष्टींमुळे किंवा 811 किंवा झिरो सेव्हिंग अकाउंट बॅलन्स या गोष्टींमुळे ना त्यांचे जे ग्राहक आहेत ना ते ग्राहकावरती त्यांनी बेस पक्का करून ठेवला. ओके, यामुळे ऑनलाईन ग्राहक नोंदणी यांची खूप वाढलेली आहे. मग 2022 आणि 2023 यामध्ये त्यांचा डेटा RBIने मागवलेला होता, पण ते योग्यरित्या त्यांना डेटा देऊ शकले नाहीत किंवा प्रोव्हाइड करू शकले नाहीत. त्यानिमित्ताने लगेच काल RBIने काय केलेलं आहे, त्यांच्यावरती बंधनं टाकली आहेत की तुम्ही आता नवीन क्रेडिट कार्ड आणि नवीन ऑनलाईन बँक अकाउंट पण तुम्ही काढून देऊ शकत नाही. म्हणजे आता याच्या पुढे कोटक महिंद्रा बँकेवरती तशा पद्धतीने निर्बंध आलेले आहेत, ते काढू शकणार नाहीत खातं. ओके, म्हणजे जे पूर्वीचे आहेत त्यांचे हे असतील, पण याच्या पुढे नंतर नक्कीच नाही. मग हे कोण केलेलं आहे, RBI. ओके, मग त्यामुळे आपण जाऊयात आता RBIचे थोडेसे डिटेल्स पाहणं गरजेचे आहेत. सॉरी म्हणजे पहा EVM आणि VVPATचे पण मी डिटेल्स आणले होते, पण हे झाल्यानंतर त्याला आपण नक्की पाहूयात. ओके, तर पहा RBI बद्दल आपण थोडीशी चर्चा करूयात. तर RBIची स्थापना कधी झालेली आहे, 1935 मध्ये 1 एप्रिल 1935 व कोणत्या समितीनुसार झालेली आहे, हिल्टन यंग कमिशन. ओके, यांनी 1926ला सुचवलं होतं की बाबा अमेरिकेमध्ये काय झालं होतं पहा, क्रायसिस आलेलं होतं. ओके, सबप्राईम क्रायसिस म्हणतो आपण त्याला, 1921-22 मध्ये. मग ते आल्यानंतर पहा भारतामधील जे अधिकारी होते, ओके, जे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे जे अधिकारी आहेत किंवा भारत सरकार म्हणजे ब्रिटिश भारत सरकारचे जे अधिकारी होते त्यांचे खाते वगैरे कुठं होते, तर अगदीच नॅशनल बँकेमध्ये होते, म्हणजे त्यांच्या तिकडल्या बँकेमध्ये वगैरे होते. पण अमेरिकेमध्ये सबप्राईम क्रायसिस आल्यामुळे पहा संपूर्ण जगाची बँकिंग करन्सी वगैरे हे सर्व काही डुबलेलं आहे. हा 1921-22च्या ह्या सबप्राईम क्रायसिसचे काही गोष्टी जर लक्षात घ्यायचं जर म्हटलं तर पहा नुकतंच फर्स्ट वर्ल्ड वॉर इथं संपलेलं होतं बरोबर. वर्ल्ड वॉर संपल्यानंतर पहा आपली जे जर्मनी आहे, जर्मनीवर काही निर्बंध लावण्यात आले व त्यांना जे युद्धाची जी ही असतं काय म्हणतो, युद्ध केल्यामुळे जे भरणा आहे त्याची फीस वगैरे त्यांना द्यायची होती इंग्लंडला वगैरे बरोबर. मग ते देण्यासाठी यांनी काय केलं, USAने जर्मनीला वगैरे लोन दिलं. ओके, म्हणजे अशा पद्धतीने पैसे जिकडे तिकडे खर्च वगैरे झाले USAचे. मग तिकडे जर्मनीमध्ये ऑलरेडी चलनवाढ तर होणारच होती. ओके, म्हणजे त्यांनी पण भरपूर पैसे वगैरे तिथं वाढले. मग अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेमध्ये पण काय झालेली आहे, आता इथे सबप्राईम क्रायसिस म्हणजे इथं पण क्रायसिस आलं अमेरिकेमध्ये क्रायसिस आलं म्हटल्यानंतर पहा त्यांची जी बाजारपेठ वगैरे होती UK वगैरे बाजूचे देश वगैरे, मग तिथे पण काय झालं, अगदीच क्रायसिस तिथं पण निर्माण झालं. या सर्व गोष्टींमुळे जे इंडियन सर्व्हिसचे जे अधिकारी वगैरे होते, ब्रिटिश इंडियन सर्व्हिसेसचे जे अधिकारी वगैरे होते ना, त्यांच्या पण अकाउंटवरती थोडंसं इथं बडगा पडला. मग त्यासाठी त्यांनी विचार केला की बाबा आता आपण काय करायचं, म्हणजे अगदी अशी क्रायसिस वगैरे पुन्हा होऊ नये यासाठी काय करायचं. मग त्यासाठी त्यांनी पहा हिल्टन यंग कमिशन बसवलेलं होतं 1926 मध्ये. मग 1926 ते 1935 पर्यंत अशा पद्धतीने ती प्रोसिजर वगैरे चालू झाली होती. पण 1934ला त्यांनी लगेच हे केलं व अगदी 1 एप्रिल 1935 पासून त्यांनी RBIची स्थापना असं त्यांनी केलेलं आहे. म्हणजे 1 एप्रिल 1935 रोजी त्यांची RBIची स्थापना झालेली आहे. मग आता RBIचे मेन फंक्शन्स काय आहेत हे सर्व इथं देण्यात आलेले आहेत. म्हणजे मॉनिटरी पॉलिसी कमिटी वगैरे असते, त्यानंतर अगदीच बँकांची बँक म्हणून कार्य करणं वगैरे. याच्या पूर्वी पण आपण चर्चा केली होती पहा, म्हणजे बँकांवरती रेग्युलेट कोण ठेवतं किंवा बँकांचं रेग्युलेशन कोण करतं आपल्याकडे, तर RBI आहे. तसंच आपण पूर्वी म्हणजे पहिल्या दिवशी आय थिंक 21 तारखेला आपण इन्शुरन्स सेक्टरचं रेग्युलेशन पाहिलेलं होतं. मग इन्शुरन्स सेक्टरला रेग्युलेट कोण करतं भारतामध्ये, त्याचं कमेंट सेक्शनमध्ये प्लीज उत्तर द्या, कारण त्याची चर्चा आपण पहिल्या व्हिडिओमध्येच केलेली आहे. 21 एप्रिलचं तुम्ही पहिलं व्हिडिओ पाहून घेऊ शकता. त्यामध्ये एक संस्था आहे ते आपण त्याबद्दल बोललेलं आहे आणि त्याचं हेडक्वार्टर पण मी सांगितलेलं आहे. आता RBIचं हेडक्वार्टर कुठं आहे, हे बॉम्बे किंवा मुंबई. ओके, म्हणजे हे महाराष्ट्रामध्ये आहे, हे लक्षात घ्या. मुंबई येथे RBIचं हेडक्वार्टर आहे. तर इन्शुरन्स सेक्टर कंपनीचं कुठं आहे ते नक्की सांगायचं आहे मला. तर हे अशा पद्धतीने पहा. ओके, मग RBI आय होप तुम्हाला ही गोष्ट समजलेली असेल. आता यावरती प्रश्न आणलेले तर आहेतच आपण, मग आपण थोडंसं काय करूयात. प्रश्न आहे तिथे, द अकाउंटिंग इयर ऑफ RBI इज. ओके, हा प्रश्न गुजरात इंजिनिअरिंग सर्व्हिस कमिशनला विचारण्यात आला होता, म्हणजे GPSCचा हा प्रश्न आहे. मग काळजी करू नका, मी फक्त PSCचे वगैरे तशाच पद्धतीचे प्रश्न वगैरे आणत आहे. तर पहा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे 2019चा. मग याचं योग्य उत्तर काय असेल पहा, जुलै ते जून. ओके, तर हे त्याचं योग्य उत्तर असेल. पण आज सध्याला 2024 स्वरूपातून जर तुम्ही पाहिलात तर याचं योग्य उत्तर काय असेल, एप्रिल ते मार्च. म्हणजे 1 एप्रिल
1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं काय आहे, RBIचं फायनान्शियल इयर आहे, हे लक्षात ठेवा. व हे कधीपासून झालेलं आहे, 2021च्या फायनान्शियल इयरपासून हे चेंज झालेलं आहे. याच्या पूर्वी जर म्हटलं ना तर ते जुलै ते जून अशा पद्धतीनेच होतं. व हे असं चेंज का करण्यात आलेलं आहे, तर अगदीच बिमल जालन समिती बसलेली होती. बिमल जालन कमिटी हे 2018ची आहे. नोव्हेंबर 2018मध्ये यांनी रिपोर्ट दिलेली होती. त्या रिपोर्टनुसार काय झालेलं आहे, RBIने स्वतःचं वर्ष वगैरे चेंज करून घेतलेलं आहे. 2018ची ही कमिटी होती, हे लक्षात घ्या. आता पहा, याच्या पूर्वी पण ना बिमल जालन कमिटी बसली होती एक. ओके, मग परीक्षेला UPSC 2014ला प्रश्न पण आलेला होता. पहा, तो पण मी प्रश्न घेऊन आलेला आहे. ओके, बिमल जालन समिती हे कशा संदर्भात होती, तर त्यावेळेस एक स्क्रुटिनाइज ॲप्लिकेशन फॉर अ न्यू बँक लायसन्स. ओके, याच्या पूर्वी ना RBIचं जर तुम्हाला बँकेचं वगैरे जर लायसन पाहिजे असेल ना, तर पूर्वी काय व्हायचं, तुम्हाला RBI केव्हा वेट करावं लागायचं. म्हणजे RBI काय करायची, लायसन्स ओपन वगैरे करायची. जसं आता पहा, आपल्याला IAS जर बनायचं असेल तर UPSC जेव्हा फॉर्म काढते ना फेब्रुवारी महिन्यामध्ये, नोटिफिकेशन जेव्हा येईल तेव्हाच आपल्याला फॉर्म भरता येतात. अगदी तशाच पद्धतीने होतं पूर्वी. म्हणजे RBI जेव्हा लायसन्ससाठी ओपन वेबसाईट वगैरे करेल त्यावेळेसच आपण लायसन्ससाठी वगैरे तिथं काय करू शकतो, फॉर्म भरू शकत होतो. मग बिमल जालन समिती आली. बिमल जालन समितीने सांगितलं की बाबा हे चुकीचं आहे, आपण काय करूयात, ओपन जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हे करूयात, असं त्यांनी ठेवलं. म्हणजे आता पहा, तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी केव्हा पण जाऊ शकता ना. ओके, म्हणजे तिथं RTOकडे काही असं एक विंडो वगैरे नाही आहे की ह्याच महिन्यात वगैरे लायसन वगैरे भेटतील, तसं नाही UPSC सारखं. पण RTOमध्ये आपल्याला केव्हा पण जाता येतं. अगदी तशाच पद्धतीने RBIकडे आपल्याला बँक स्थापन करायची आहे, तसं म्हणून आपण कधी पण जाऊ शकतो. फक्त तिथं काही अटी आहेत, म्हणजे 5 लाख वगैरे टेन्युअर वगैरे तशा समथिंग आहेत तिथे. मग ते तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे त्यासाठी ही पूर्वी बिमल जालन समिती ही पूर्वी त्यासाठी बसलेली होती. मग नेक्स्ट वेळेस कशासाठी बसलेली आहे, तर त्यांनी फायनान्शियल इयर चेंज करण्यासाठी ही बिमल जालन समिती बसलेली होती. ओके, आय होप तुम्हाला ह्या सर्व गोष्टी आता क्लिअर झालेल्या आहेत, याबद्दल काही शंका नसेल. ओके, RBI यंग हिल्टन कमिशन आहे. ओके, त्यानुसार हे चेंजेस वगैरे झालेले आहेत. ओके, त्यानंतर ही त्याची RBIची रोल्स वगैरे एकदा वाचून घ्या. जे MPSC कंबाईनचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे थोडंसं महत्त्वपूर्ण नक्की ठरू शकेल. ओके, त्यानंतर आता आपण जे EVM आणि VVPAT पाहिलं त्याबद्दल थोडंसं चर्चा करूया. तर पहा, आता काही गुगलवरती वगैरे मी गुगलवरती पण टाकलं तर EVM काही म्हणत आहेत की 1972ला पहिल्यांदा EVMचा वगैरे यूज करण्यात आलेला होता, किंवा 1982 वगैरे, तसं भरपूर वेबसाईटनं वगैरे अलग अलग त्यांनी दिलेलं आहे. पण हे जे मी आणलेलं आहे ना ही EVM बद्दल, तर हे अगदी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यांची ऑफिशियल वेबसाईटवरून मी घेऊन आलेलं आहे. त्यामुळे याला तुम्ही ऑथेंटिक सोर्स म्हणून घेऊ शकता. ओके, तर पहा, 1998मध्ये EVMचं इंट्रोडक्शन वगैरे झालेलं आहे. मग पहिल्यांदा कोणत्या राज्यामध्ये, तर गोवा असेंब्ली इलेक्शनमध्ये याचा यूज करण्यात आलेला होता 1999ला. ओके, तर हे लक्षात घ्या, पहिलं राज्य आहे गोवामध्ये EVMचा वापर करण्यात आलेला आहे. ओके, डन. त्यानंतर पुढे फर्स्ट टाईम VVPAT केव्हा इंट्रोड्यूस वगैरे झालं, तर ऑगस्ट 2013मध्ये ही इंट्रोड्यूस झालं. व सप्टेंबर 2013मध्येच काय करण्यात आलं, नागालँडच्या इलेक्शनमध्ये त्याचा यूज झालेला आहे. नागालँड असेंब्ली इलेक्शनमध्ये त्याचा यूज झाला. ओके, व त्यानंतर फुल टाईम म्हटल्यानंतर आसाम वगैरे तसं करत 2019च्या, ओके, हे लक्षात घ्या महत्त्वाचं फॅक्ट, 2014च्या लगेच असेंब्ली इलेक्शनमध्ये, म्हणजे 2014ला नरेंद्र मोदी किंवा लोकसभेचे इलेक्शन झाले. पहा, त्या इलेक्शनमध्ये VVPAT फक्त काही शहरांसाठी किंवा 7 कॉन्स्टिट्युएन्सीसाठीच यूज झालेला होता. संपूर्ण कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे 543 जागांसाठी तिथे यूज झालेला होता का VVPATचा, तर बिलकुल नाही. इथे फसू नका, परीक्षेला असा पण प्रश्न येऊ शकतो. तर VVPATचा ऑल ओव्हर इंडिया कधी यूज झालेला आहे, 2019. हा प्रश्न नुकतंच चर्चेत आहे व सध्याला आपण पहिली पण न्यूज पहा, इथे सुप्रीम कोर्ट पण तेच बोलत आहे ना. ओके, संशयावरून हस्तक्षेप वगैरे करण्याची गरज नाही, त्यामुळे प्लीज थोडंसं त्याकडे लक्ष द्या. तर कोणता आहे मग हे, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. 2019 पासून ऑल ओव्हर इंडिया VVPATचा यूज झाला. मग पहा, परीक्षा UPSC आहे 2019ची CAPF आहे, त्यामध्ये प्रश्न आलेला आहे, द व्होटर व्हेरिएबल पेपर ऑडिट ट्रायल सिस्टम वॉज युज्ड फॉर द फर्स्ट टाइम बाय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इन नॉर्थ परावूर असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी केरला, त्यानंतर नागालँड, त्यानंतर गोवा आणि मणिपूर. आत्ताच तुम्हाला याचं उत्तर सांगितलेलं आहे नागालँड. व पहा, अशा प्रश्नामध्ये आपण काहीच करू शकत नाही. जर तुम्हाला उत्तर माहिती असेल ना तरच तुम्ही इथं द्यायचं असतं. म्हणजे पहा, इथे काही करताच येत नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर ठीक आहे, नसेल तर पहा डायरेक्टली निगेटिव्ह जाऊ शकतो. जर मी केलं असतं म्हणजे पहा, किंवा आता मला EVM बद्दल माहिती होतं त्यामुळे मी परत जर इथं EVM जर टिक केलं ना तर नक्कीच इथं फसलो असतो. ओके, त्यामुळे वन लाईनर जे स्टेटमेंट असतात ना तिथे आपला तुक्का वगैरे जास्त मारायला जाऊ नका तुम्ही. जर माहिती असेल ना तर डायरेक्टली तुम्ही उत्तर देऊ शकता, पण अटेम्प्ट वेस्ट वगैरे तिथं करू नका. कारण सर्वांना माहिती आहे
जर आलं नाही तर स्किप करत चला, म्हणजे जेवढे करेक्ट आहेत त्यावरतीच आपल्याला मेरिट वगैरे येत आहे. कारण यावेळेस तर सॉरी म्हणजे आय थिंक 75 आहे. हां 75 म्हणजे 76 आपण जर धरलं तर 76ला फक्त ओपनचं मेरिट आहे UPSC CSE 2023चं. ओके, त्यामुळे खूप हिस्ट्रीमधलं सर्वात कमीचं मेरिट आहे. त्यामुळे थोडंसं तुम्ही जे आहे ते आहे म्हणून पुढे चला. ओके, तर हे अशा पद्धतीने आजच्या करंट अफेअर्सचे म्हणजे एवढेच नोट्स महत्त्वाच्या होत्या लोकसत्तामधून. ओके, तर आता त्यानंतर पुढे जाऊयात. आता डायरेक्टली ओरलीच आपल्याला बोलायचं आहे. ओके, म्हणजे तिकडलं झालेलं आहे. आता पहा, नव्या RTE नियमांना आवाहन, आता यावरती लेख आलेला आहे, तिथे आपण थोडीशी याबद्दल चर्चा करणार आहोत. ओके, चालेल, पुढे चला. हे आपल्यासाठी काही गरजेच्या नाही आहेत, म्हणजे इलेक्शनबद्दल आहे. काल अगदीच उद्या निवडणुका होणार आहेत, त्याचं काल झालेलं आहे, प्रचार बंद झाला. ओके, म्हणजे जे नांदेड त्यानंतर अगदीच अन्य परभणी वगैरे ज्या ह्याच्या लोकसभा मतदारसंघाचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी प्लीज व्होट उद्या नक्की करा. व प्लीज नोटाला तुम्ही हे देऊ नकात, प्रेफर नोटाला करू नकात. का म्हणतोय तर नोटा जरी विजयी झाला तरी जे सेकंड कॅन्डिडेट आहे ना तो विजयी तिथं गृहीत धरला जातो. त्यामुळे पहा, सर्वजण वाईट असले ना त्यापैकी कमी वाईट कोण आहे त्या व्यक्तीला तुम्ही प्लीज मतदान करा तिथे. पण नोटाला ऐवजी तुम्ही दुसरीकडे नक्की मतदान द्या, म्हणजे उमेदवाराला मत द्या, असंच माझं मत असेल, पण व्होट जरूर करा. ओके, त्यानंतर पुढे जाऊयात आपण. हां, तर पहा, वर्गभेद निर्माण करणारा शिक्षण हक्क. सर्वांना माहिती आहे, म्हणजे दीपक केसरकर आपले शिक्षण मंत्री आहेत राज्याचे. मग त्यांनी काय केलेलं आहे, जे प्रायव्हेट शाळा होत्या, म्हणजे प्रायव्हेट शाळांची मागणी होती की त्यांना जे फीस आहे ती अद्याप मिळालेली नाही आहे, म्हणजे फीस पेंडिंग आहे. प्रायव्हेट शाळांची जी फीस आहे ना, जी पेंडिंग आहे, मग ती फीस पेंडिंग आहे, मग ती फीस आम्ही सध्याला तर देऊ शकत नाही. मग याऐवजी त्यांनी एक नवीन GR काढला व GRनुसार त्यांनी काय म्हटलं, आता RT राईट टू एज्युकेशन या अंतर्गत जे विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी प्रेफरन्स कुठलं 1 किलोमीटरमधलं त्यांच्या राहत्या शहरापासून किंवा त्यांच्या राहत्या गावापासून 1 किलोमीटरच्या आत त्यांना शाळा जर असेल तर तिथंच त्यांना सर्वांना प्रवेश वगैरे देण्यात येईल असं त्यांनी तिथं म्हणलेलं आहे. ओके, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली प्रायव्हेट शाळेमध्ये वगैरे जाता येईल का, तर जाता येणार नाही. व त्यानंतर आणखीन पहा यामध्ये काय झालेलं आहे, तर खाजगी विना अनुदानित शाळेच्या 1 किलोमीटर परिघात शासकीय किंवा अनुदानित शाळा असल्यास खाजगी शाळेला आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 25% जागा आरक्षित ठेवण्याची गरज नाही. म्हणजे त्यानंतर 1 किलोमीटरची तर अट टाकलीच आहे त्यांनी. त्यानंतर प्रायव्हेट शाळेमध्ये जी अट होती ना पूर्वी EWSसाठी वगैरे, किंवा तुम्ही जर आर्थिकरित्या कमजोर वगैरे असाल, म्हणजे तुमचं उत्पन्न वगैरे जर अगदीच कमी जर असेल तर तुम्हाला 25% तिथं काय जागा आरक्षित होत्या, त्या पण त्यांनी आरक्षित तिथं काढून टाकलेला आहे. ओके, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यातून श्रीमंतांची, मग याचा परिणाम कुणाला होत आहे पहा. आता 1 किलोमीटर जर आता पहा, याचा डायरेक्टली आपण इथं जर पाहिलं तर हे दिसून येईल, पण पहा याचा जास्त विद्यार्थ्यांवर इफेक्ट कोणावर होणार आहे, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर याचा इफेक्ट कसा होईल ते पहा. ओके, आता 1 किलोमीटर शाळा म्हटलं व अगदीच रुरल भागातील एखादी विद्यार्थी आहे, रुरल भागामध्ये आपल्याकडे आज इंग्लिश स्कूल वगैरे सापडतात का, इंग्लिश स्कूल आपला रुरल भागामध्ये सापडणार नाहीत. व 1 किलोमीटरमध्ये त्यांच्याकडे काय सापडेल, तर 1 किलोमीटरच्या आत त्यांना फक्त जिल्हा परिषद शाळा सापडेल. ओके, जिल्हा परिषद शाळा सापडेल. मग जिल्हा परिषदलाच त्यांना तिथं काय ॲडमिशन घ्यावं लागतं राईट टू एज्युकेशन अंतर्गत. समजते ना प्रॉब्लेम हा. त्यानंतर पहा, जरी तो विद्यार्थी म्हटला की बाबा आपण शहरामध्ये जाऊन राहू व शहरामध्ये जाऊन तिथं आपण काय खोली करून वगैरे राहू व तिथे आपण प्रायव्हेट शाळेमध्ये 1 किलोमीटरच्या आत म्हणून तिथं काय शिक्षण वगैरे घेण्याचा प्रयत्न करू, असं जर विचार केला तर पहा तिथे गेल्यानंतर त्याला काय जे EWS किंवा आपण काय म्हणतो जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे याचं जे आरक्षण होतं पूर्वी ते तिथं कमी करण्यात आलेलं आहे. म्हणजे जे 25% आरक्षण होतं, आता ही इथं डायरेक्टली EWS म्हणता येणार नाही, पण मी इकॉनॉमिकली आहे त्यामुळे तिथं EWS म्हणतोय, कारण याचे निकष वगैरे वेगळे आहेत राईट टू एज्युकेशनचे. ओके, तर पहा इथले जे 25% आहे ही जर अट इथं रद्द जर झाली तर तो ग्रामीण भागातून जरी शहरी भागामध्ये येऊन राहिला विद्यार्थी तरी त्याला काय 25% याचा लाभ मिळणार नाही. यामुळे काय होईल, तो अगदीच त्याला डायरेक्टली जिल्हा परिषद या शाळेमध्ये जावं लागेल. इंग्लिश स्कूलमध्ये त्याला फीस वगैरे परवडणारी बिलकुल नाही आहे. मग यामुळे दरी निर्माण होत आहे आपल्या संस्थांमध्ये. म्हणजे पहा आता बेसिकली ज्याचं उत्पन्न जर जास्त असेल तर तो विद्यार्थी राईट टू एज्युकेशनला कशाला जाईल, तो डायरेक्टली ॲटोमॅटिकच कुठे जाईल, चांगल्या इंग्लिश स्कूलमध्ये वगैरे जाऊ शकेल. पण इथं प्रॉब्लेम काय आहे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं सर्वच काढून घेण्याचा प्रयत्न केलाच गेलेला आहे. म्हणजे 1 किलोमीटरची अट पण 1 किलोमीटरची अट टाकण्यात आलेली आहे व आर्थिकरित्याचं पण निकष तिथं टाकण्यात आलेला आहे. मग आर्थिकरित्या निकष नसल्यामुळे यांना काय होत आहे, जिल्हा परिषदमध्ये परत एकदा तिकडे जावं लागेल. मग असं जर होत असेल तर पहा ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठं अगदीच
मायनस एज्युकेशनमध्ये जातील व शहरी भागातील विद्यार्थी प्लस एज्युकेशनमध्ये. म्हणजे मायनस आणि प्लस म्हणजेच काय म्हणतोय मी तर पहा, म्हणजे त्यांची जी गुणवत्ता वगैरे आहे. आता पहा, जर शहरी भागातील विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी जर पाहिलं तुम्ही, तर इकडे अगदीच जास्त इंग्लिशवर वगैरे फोकस केला जातो. व आज सीसॅटचं जर तुम्ही पाहिलात, म्हणजे UPSC सीसॅट यामध्ये पण जास्त इंग्लिशचं खूप प्रेफरन्स आहे. व तो पेपर मी स्वतः दिलेला आहे व त्या परीक्षेच्या वातावरणात कशा पद्धतीने हे होतं ते माझ्यापेक्षा जास्त म्हणजे दुसरं कोणी समजू शकणार नाही, ते मला माहिती आहेत त्या गुण. ओके. व पहा, अगदीच माझं पण एज्युकेशन कुठं फक्त संपूर्ण मराठी शाळेत आणि जिल्हा परिषदमध्ये झालेलं आहे. पण आता त्याबद्दल मी ओव्हरकम वगैरे केलं. पण हेच आता जर तुम्हाला जर जगामध्ये जर पुढे जायचं असेल तर काय आहे, इंग्लिश हे आपला आरसा आहे. ओके. आपला पाहण्यासाठी एक एक खिडकी आहे असं तुम्ही, सॉरी आरसा नाही, तिथं खिडकी आहे, ती जगाला पाहण्याची खिडकी आहे इंग्लिश. व ग्रामीण भागामध्ये तशा पद्धतीचे एज्युकेशन सिस्टीम नसतं. मग यासाठी आपला खरंच गरजेचं आहे एज्युकेशन चांगल्या पद्धतीने मिळणं. व RT आपल्याला खूप मदत करायचं पूर्वी, पण सध्याला सर्व काही हे काय म्हणतो आपण, अशा निर्णयांमुळे अगदी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा फटका बसला व दरी निर्माण होत आहे. म्हणजे एकीकडे गरीब विद्यार्थी जात आहेत व एकीकडे श्रीमंत विद्यार्थी जात आहेत. श्रीमंत म्हणजे असं का म्हणतोय मी, कारण पहा, त्यांना डायरेक्टली इंग्लिश एज्युकेशन वगैरे प्रोव्हाइड होऊ शकेल, पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेऐवजी दुसरं एज्युकेशन सिस्टम तिथं परवडणारी नाही आहे. त्यासाठी पहा, परत एकदा यांनी काय केलं आहे, हायकोर्टाचे दरवाजे इथं ठोठवण्यात आलेले आहेत. नागपूर खंडपीठामध्ये याच्याबद्दल याचिका दाखल करण्यात आलेली आहे. आता पहा, हे थोडंसं फक्त बिल्डिंग टॉपिक आहे, जरी समजलं नसेल तर काळजी करू नका. जसं जसं नागपूर हायकोर्टाचा तिथं निर्णय वगैरे येईल त्यावेळेस आपण काय करूया, त्याला परत एकदा चर्चेला घेणार आहोत. ओके. काळजी करू नका. त्यामुळे मी आपल्या नोट्समध्ये याला आज स्थान दिलेलं नाही आहे. ओके. कारण यावरती प्रश्न आत्ताच बनू शकत नाही, पुन्हा बनेल. त्यानंतर पुढे पहा, पदव्या नष्ट करणे. आपल्या भारतीय संविधानामध्ये कलम 18 आहे. कलम 18 कशा संदर्भात आहे तर पदव्या नष्ट करणे, पदव्या नष्ट करणे या संदर्भात आहे. मग आता इथं देण्यात आलेलं आहे राजकुमारी अमृत कौर यांचं पण उदाहरण वगैरे इथं दिलेलं आहे. सर BN राव यांचं पण उदाहरण आहे. म्हणजे त्यांनी जेव्हा संविधान सभेमध्ये त्यांची चर्चा चालू होती की आपण ही पदव्या वगैरे त्याग करायचा, त्यावेळेस लगेच राजकुमारी यांनी डायरेक्टली स्वतःची पदवी, सॉरी जे राजकुमारी हे पद वगैरे होतं त्यांचं, ते लगेच त्यांनी त्याग केलं व आजपासून मला फक्त अमृता कौर असं म्हणा त्यांनी डायरेक्टली ठणकावून सांगितलं. त्यानंतर सर ही पदवी ब्रिटिशांनी दिली होती BN राव यांना. मग BN राव यांनी पण म्हटले की नाही, आजपासून मी सर हे पद वगैरे लावणार नाही किंवा ही जी पदवी दिलेली आहे ती लावणार नाही, असं त्यांनी तिथल्या तिथं जागच्या जागी त्याग केला होता, एकाही सेकंदाचा विचार न करता. ओके. त्यामुळे आज घडीला आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण सर्वजण एक आहोत. ओके. हे समानतेच्या अधिकारांमध्ये येतं. व 18 कलम कशाचा आहे, फंडामेंटल राईट्स. ओके. तर हे आय होप तुम्हाला सर्व काही समजलेलं आहे. त्यानंतर आ आणि उ. आता पहा, आत्ताच आपण काय चर्चा केली, राईट टू एज्युकेशनबद्दल, म्हणजे एज्युकेशन संदर्भात आपण चर्चा केली. व पहा, तुम्हाला असं वाटत आहे का, म्हणजे तुम्ही जेव्हा डेली न्यूजपेपर रीड करता त्यावेळेस तुम्हाला एक गोष्टी दिसून आली असेल पहा, की सध्याला USA मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण तर आहेच भरपूर. ओके. मग US मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण आहे ते आहे, पण तिथे जास्त विद्यार्थी पण मृत पावत आहेत. हे आपला जास्त काही हे करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे जानेवारी ते अगदीच एप्रिल महिन्यापर्यंतची जर रिपोर्ट काढला तर 9 की 11 विद्यार्थी काही काय झालेले आहेत, मृत पावलेले आहेत अमेरिकेमध्ये. मग असं परिणाम असा होत आहे पहा, की जे गेले ते रमले असं होत आहे. किंवा तुम्ही इसापनीचीच्या गोष्टी वगैरे ऐकल्या असताल पहा लहानपणी. म्हणजे टायगरची जर गुफा असेल, म्हणजे वाघाची जर गुफा असेल ना, त्या गुफेमध्ये जाणाऱ्याचीच फक्त पावले दिसतात, वापस येणाऱ्याची पावले दिसत नाहीत. त्यानंतर पहा, नुकतंच ऑक्सफर्ड इंटरनॅशनलचा पण ताजा अहवाल आलेला आहे व या ताज्या अहवालानुसार पण हेच म्हटलेलं आहे की भारतामधून जास्त विद्यार्थ्यांचं पलायन होत आहे. पहिल्या नंबरला आहे अमेरिका, USA, त्यानंतर सेकंडला आहे UK आणि थर्डला आहे कॅनडा. ओके. कॅनडा ते पंजाबी लँग्वेजमध्ये. त्यानंतर शेवटी चायना, इंडोनेशिया, अगदी मलेशियाला पण विद्यार्थी आपल्या भारत देशातील शिक्षणासाठी जात आहेत. व असं कोण म्हटलेलं आहे, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल. आता ही रिपोर्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ऐकलेली आहे का, बिलकुल नाही. ओके. काळजी करू नका, यावरती प्रश्न येऊ शकणार नाही. मग पण इंडियन डायस्पोरा या नजरेतून जर तुम्ही पाहिलात ना, परीक्षेला प्रश्न हमखास येऊ शकतात. म्हणजे UPSC जे करणारे विद्यार्थी आहेत त्यांना इंटरनॅशनल रिलेशनमध्ये सर्वात शेवटी टॉपिक आहे पहा, इंडियन डायस्पोरा म्हणून. ओके. इंडियन डायस्पोरा याबद्दल परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, कारण पहा 9 का 11 विद्यार्थ्यांचे आत्महत्या पण झालेले आहेत व सध्याला डायरेक्टली रिपोर्ट पण आली. या गोष्टींमुळे हे सध्याला जास्त चर्चेमध्ये आहे. मग पहा, विद्यार्थी USA, UK, कॅनडामध्ये का जात आहेत याबद्दल थोडंसं आपल्याला चर्चा करावी लागणं गरजेचं आहे. पहा, याच्यापूर्वी ना
याच्यापूर्वी पण USA मध्ये वगैरे विद्यार्थी जायचे आपले, पण याच्यापूर्वी त्यांनी एम्प्लॉयमेंटसाठी वगैरे जायचे किंवा म्हणजे मोठं शिक्षण घेण्यासाठी. आता जसं की डॉक्टर B.R. आंबेडकर यांचं जर उदाहरण जर घेतला तुम्ही, तर त्यांनी कशा संबंधी गेले होते, तर अगदीच त्यांनी PhD साठी म्हणजे उच्च शिक्षणासाठी गेले होते. ओके, बरोबर. त्यांची पदवी वगैरे इकडे झालेली होती, मग ते पुन्हा तिकडे गेले होते. अगदी तशाच पद्धतीने पहा, आता प्रॉब्लेम काय होत आहे, आता 10वी-12वी झाल्यानंतर लगेच विद्यार्थी कुठं पलायन करत आहेत, USA ला, त्यानंतर UK ला, त्यानंतर रशिया युक्रेनचं युद्ध झालं होतं पहा, त्यावेळेस पण अगदीच भरभरून तिकडे गेले होते. कशासाठी? MBBSची डिग्री घेण्यासाठी, बरोबर आहे. मग हे काय होत आहे नेमकं, पदवी घेण्यासाठी पण आज घडीला विद्यार्थी तिकडे जात आहेत. मग यावरून आपल्याला एक आरसा निर्माण होतो किंवा एक आपला आरसा दिसतो. तो आरसा काय आहे, तर आपल्या भारताची एज्युकेशन सिस्टम. समजतंय ना, आपल्या भारताची एज्युकेशन सिस्टम. कारण पहा, ज्यावेळेस तुम्ही इथे पाहता डायरेक्टली रशियामध्ये जेव्हा युद्ध वगैरे झालं त्यावेळेस लगेच वापस आले विद्यार्थी. त्यानंतर अगदीच तुम्ही जेव्हा USA असू द्या किंवा UK असू द्या, तिथील पण जास्त विद्यार्थी आहेत. तसंच कॅनडामध्ये जेव्हा वाद चालू झालेला होता, म्हणजे ते खलिस्तानी वाद वगैरे इश्यू झाला, त्यावेळेस परत तिथं व्हिजाची वगैरे ही झाली, मग व्हिजाच्या रांगा वगैरे लागल्या किंवा अमेरिकेच्या दूतावासाबाहेर पण आपल्याकडे रांगाच्या रांगा आहेत. मग हे सर्व काय दर्शवत आहे, तर आपल्या देशामधील जे एज्युकेशन सिस्टीम आहे ना, ती अगदी दर्जाची नाही, हेच आपल्याला इथं दिसतं. मग असं तुम्ही डायरेक्टली काउंटर प्रश्न मला करू शकता की मग आपण तर शिकतच आहोत ना, किंवा आपण जे शिकत आहोत मग ते दर्जाचं शिक्षण वगैरे नाही आहे का? तर बघा, म्हणजे त्याचं जे योग्य जर काढायचं पाहिलं तर आपल्याजवळ एक ऑप्शन नाही आहे. ओके, जे विद्यार्थी जात आहेत ना त्यांच्याकडे ऑप्शन आहे, ते जाऊ शकतात, पण आपल्याकडे कदाचित ते ऑप्शन नाही, त्यामुळे आपण इथंच राहत आहोत. ओके, मग असंच इथं लेखकाला म्हणायचं आहे, जर एखाद्याला जर ऑप्शन जर दिला आपण तर तो नक्की जाईल का? तर पहा, भारताची एज्युकेशन सिस्टीममध्ये तेवढं जास्त आपल्याला परिणाम वगैरे तिथं म्हणजे तेवढी जास्त ऑपॉर्च्युनिटी वगैरे इथं दिसत नाहीत, म्हणजे संधी इथं दिसत नाही आहेत. आता संधी म्हणजेच काय, रोजगाराच्या सोयीसुविधा वगैरे इथं नाहीतच. किंवा अगदी जर तुम्ही म्हटलात तर आज घडीला आपले जे टॉप कंपनीचे जे CEO आहेत ना, ते सर्व भारतीय आहेत, बरोबर, चांगली गोष्ट आहे. पण तेच CEO जर भारतामध्ये जर असते तर टॉप 5 कंपन्या ज्या असतात ना, ते भारताच्या असत्या, पण आपण त्यांना तशा पद्धतीने वातावरण करून दिलं का निर्मिती? बिलकुल दिलं नाही. मग हीच तर इथंच नेमकी समस्या आहे ना. मग यामुळेच आपले जे विद्यार्थी संख्या आहे ती बहुतांश विद्यार्थी संख्या कुठे जात आहे, अमेरिकेला वगैरे जात आहे. ओके, हेच इथं बेसिकली मूळ आहे. मग आता अगदीच आणखीन एक काउंटर प्रश्न वगैरे येऊ शकेल की आता सध्याला आपली पण अर्थव्यवस्था पुढे पुढे जात आहे किंवा आपण पण काय करत आहोत, आकार वाढत आहे. आपली 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी झालेली आहे. UK ला आपण काल परवाच मागे टाकलेलं आहे, असं काही विद्यार्थी काउंटर प्रश्न करतील. मग अगदीच त्याला जे लेखक आहेत त्यांनी उत्तर दिलेलं आहे. फक्त पहा, इकॉनॉमीचा आकार वाढून चालत नाही, तर अगदीच त्याला उकार पण द्यावा लागतो. म्हणजेच उकार द्यायचं म्हणजेच काय, त्याच्यामध्ये थोडंसं जी क्वालिटी आहे ती क्वालिटी पण येणं खूप गरजेचं आहे. ओके, क्वालिटी जर आली त्या एज्युकेशनमध्ये तर ते बेटर असेल, अन्यथा फक्त आपल्या इकॉनॉमीचा आकार वाढून काहीच होणार नाही, असं इथं लेखकाला म्हणायचं आहे. आता पहा, अगदी थोडंसं हे तुमच्या मनाला वगैरे कुठंतरी हर्ट पण होऊ शकतं, असा डायरेक्टली हा लेख आहे, पण तुम्हाला ही गोष्टी समजून घ्याव्याच लागतील. कारण आपल्या देशामधून जास्त विद्यार्थ्यांचं पलायन आज घडीला अमेरिका, UK, त्यानंतर कॅनडा, त्यासोबतच तुम्ही ज्यांना शत्रू वगैरे मानता जसं की चायना वगैरे, त्या देशात पण जात आहे. किंवा अगदी मलेशिया या देशामध्ये जर विद्यार्थ्यांची जास्त संख्या जर जात असेल तर याच्यापेक्षा जास्त दुर्दैव आपल्याकडे काहीच राहू शकत नाही. व अगदी आपल्याकडे डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे की काय, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण आपण शिक्षणच देत नसू तर मग पुढचे प्रश्नच येत नाहीत. संघर्ष तर तिकडेच गेलं व अगदी संघटन वगैरे तर ते खूप लांबच्या गोष्टी वगैरे राहिल्या. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला शिक्षणावरती खूप फोकस करणं आज देखील गरजेचं आहे. व आत्ताच पाहिलं आपण राईट टू एज्युकेशन, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं जर राईटच काढून घेण्यात आलं तर मग ते शिकतील काय, किंवा जिल्हा परिषद शाळेमध्ये आज देखील काय होतं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. व आपलं जे ऑडियन्स आहे ना ते बेसिकली रुरल भागातून येतं, बरोबर. मग रुरल भागामध्ये जास्त शाळांची स्थिती वगैरे काय आहे हे तुम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला पण माहिती आहे, त्यामुळे मी याबद्दल भाष्य वगैरे करणे हे चुकीचं असेल. फक्त लेखकांचं असं मत आहे. आय होप तुम्हाला समजणे वाले को इशारा काफी आहे हे अगदी योग्यरित्या समजलेलं असेल. आता आपण इथे थांबूयात. त्यानंतर म्हणजे द हिंदूचं पण आहे, त्याबद्दल थोडीशी बातम्या पाहून थांबणार आहोत. त्यानंतर पहा, ज्येष्ठांनाही आता आरोग्य विम्याचे कवच हे आपण याच्यापूर्वीच घेतलेलं आहे. 21 तारखेचं द हिंदू तुम्ही पाहून घेऊ शकता, त्यामध्ये मी याबद्दल डिटेल चर्चा केलेली आहे की विमा आता त्यांना पण मिळणार आहे. ओके, तर हे अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथं संपतं. नंतर पहा आजचं द हिंदूमध्ये पण त्याच बातम्या आहेत. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची टीका. त्यानंतर सुप्रीम कोर्टाची EVM बद्दलची बातमी ती आपण घेतलेली आहे. त्यानंतर RBI बद्दल आपण आत्ताच पाहिलं 1926ची कोणती कमिटी आहे, हिल्टन यंग कमिटी. गुड. त्यानंतर पुढे शिवसेनेबद्दल काही गरजेचं नाही, स्किप करू शकता. त्यानंतर एडिटोरियल आलेली आहेत, पण हे आजच्यासाठी काही गरजेचं नाहीत. हे इंटरनॅशनल रिलेशन आहे, डायरेक्टली जर तुम्ही वाचायला जर गेलात तर हे तुम्हाला समजणार नाही, ही प्रॉब्लेम आहे. व
आता जर वाचला आपण तर हे आपल्याला काही गरजेचं नाही, कारण पहा ज्यावेळेस मेन्स येईल ना त्यावेळेस तुम्हाला हे सर्व काही वाचावं लागेल व त्याला इंटरनॅशनल रिलेशनमध्ये आपण चांगल्या पद्धतीने कव्हर करून घेऊयात. त्यामुळे आता ही MPSCच्या विद्यार्थ्यांना तर डायरेक्टली फॅक्ट वगैरे काही कामाचं येणार नाही व पुढल्या वर्षी जर तुमची मेन्स असेल ना तर हे पूर्ण काय शिळ होऊन जाईल. त्यामुळे मी याला स्किप करा म्हणतोय व डायरेक्टली त्याची रिस्पॉन्सिबिलिटी मी घेतो आहे. त्यानंतर सूरज सिम्पटम हे आपण पाहिलेले आहेत, म्हणजे असं डायरेक्टली पाहिलं नाही पण न्यूजमध्ये तुम्ही वगैरे वाचलंच असाल की BJPचं वगैरे कॅन्डिडेट तिथं विन झालेलं आहे. ओके, त्याबद्दल जास्त डिस्कशन वगैरे काही करणे गरजेची नाही आहे. ओके, त्यानंतर बाकी इलेक्शनच्या वगैरे बातम्या आहेत. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे संपतं. द हिंदूमधल्या बातम्या ज्या होत्या त्या आपण ऑलरेडी लोकसत्तामध्ये कव्हर केलेल्या आहेत, त्यामुळे मी याला जास्त वेटेज देत नाही आहे. ओके, याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला विचारू शकता. धन्यवाद.